नमस्कार माता बंधू आणि भगिनींनो, मित्रांनो आणि भावांनो. तर विकास गावडे या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. तर आज आमच्या घरी आहे बघा सुवासिनीचा कार्यक्रम. तर तो कशा पद्धतीने पार पाडला जातो आहे हे पाहण्यासाठी तुम्ही व्हिडिओ पे लगे रहो. तर चला जाऊया आपण आमच्या पंचगंगा नदीवर. तर ही आहे बघा आमच्या जिल्ह्याची, कोल्हापूर जिल्ह्याची भाग्यविधाता नदी पंचगंगा. तर या पंचगंगा नदीचं आता आम्ही सर्व भगिनी पूजन करणार आहेत. तर चला नदीचं पूजन करूया. तर ह्या इथं बघा दोन बगळं बसल्यात शांतपणानं शिकारीची वाट बघत. ह्या इथं दोन बसल्यात, त्या तिथे एकटा बसला आहे बघा, एक बगळा. तर बघा अशा पद्धतीनं नदीची पूजा केली जाते. तांब्याची घागर, त्यात नारळ, नदीचा निवद, 7 केळं, 7 पानं, 7 लिंबू, भिजवलेलं हरभरं, तांदूळ, साखर, हिरवं जंपर पीस, नारळ, ही गावाची वटी आणि लिंबू. अशा पद्धतीनं आता नदीची पूजा झाली मित्रांनो. तर अशा पद्धतीने बघा 7 आसराचं पूजन केलं जातं आहे. कपाळाला मळवट भरला जातो आहे आणि प्रत्येकाच्या वट्यात नारळ, केळ, खायला साखर आणि तिथं बघा एक पुरुषसुद्धा लागतो आहे, त्याचीसुद्धा पूजा केली जाते. आणि तिथं आता आपण खाली नदीची पूजा करून आलो, पंचगंगा नदीची. आणि आता आपलं जे हिंदू धर्मात जे आख्यायिक आहे की 7 आसरा, तर 7 आसराचं सुद्धा इथं आम्ही आता पूजन करून घेतलं आहे. तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, अजून खूप पूजा वगैरे करायची आहे. 7 आसरांच्या पाया पडून त्यांचा आशीर्वाद घेणार आहे. पाय पुढे केलं, पाय पुढे करा, हात केला, हात केला असं. थांबा की थांबा की हां सोबून ये बाई. आशीर्वाद आणि परत नदीचं पडा अजून हे पंचगंगा माते सर्वांना सुखी ठेव, शेतकऱ्याला सुखी ठेव, सर्व पोराबाळांना सुखी ठेव आणि आमच्या पूजेतून या सर्वांना सुख लाभू दे ही मनापासून मी तुझ्या चरणी प्रार्थना करतो. बघा इथं आता मला टावेल टोपी मालकीनला याची वटी भरली जाते. हे सगळं सांगावं लागतंय कसं काय काय केलं लोक लय